आपल्यामधल्या बऱ्याच जणांनी हिरामंडी ही मालिका बघितलेली असेल. आता ही हिरामंडी खरंच हिरामंडी होती का? किंवा अशाच पद्धतीचं त्या ठिकाणी घडत होतं का? किंवा या ठिकाणी असं काय घडलं होतं? किंवा कोणतं हत्याकांड घडलेलं होतं? नक्की काय प्रकरण होतं? आणि हिरामंडी नक्की काय आहे? हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता वेश्या व्यवसाय आणि नृत्य या दोघांचाही संगम ज्या ठिकाणी होतो त्याला म्हटलं जातं हिरामंडी. आता हिरामंडी जी आहे मालिकेमध्ये दाखवलेली आहे, तर ती हिरामंडी पाकिस्तानमधल्या लाहोरमधली आहे. ते त्या ठिकाणी मोठमोठे राजवाडे जे आहेत ते त्या ठिकाणी यायचे आणि त्या ठिकाणी ते मुजरा वगैरे असायचं ते चालायचं. आता इथं नवाब वगैरे मंडळी जास्त यायचे आणि विशेष करून लाहोरमधलीच नाही तर त्या ठिकाणी म्हणजे हैदराबाद, लखनौ या भागातले सुद्धा नवाब त्या ठिकाणी जायचे आणि तिथं मौज मजा करून यायचे. वर्ष होतं 1883. ज्यावेळेस लाहोरवरती महाराजा रणजित सिंग यांचं राज्य होतं आणि त्यांच्या मुलाचं नाव होतं हिरा सिंग. तर त्या हिरा सिंग हे जे आहेत ते त्या ठिकाणचे पंतप्रधान होते आणि त्यांच्याच नावावरून लाहोरच्या एका भागाला हिरामंडी असं नाव पडलेलं होतं. त्यानंतर वेळ निघून गेली, काळ निघून गेला आणि त्यानंतर त्या भागामधल्या एका बाजूला महिलांनी नृत्य आणि वेश्या व्यवसाय सुरू केलेला होता आणि त्यानंतर या ठिकाणचं नाव प्रसिद्ध झालं हिरामंडी म्हणून. आता या ठिकाणी अगदी स्टँडर्ड लोक वगैरे जायला लागलेली होती. आता बराच काळ तिथं लोटलेला होता आणि साल उगवलेलं होतं 1940 ते 1950च्या दरम्यानचं. आता या काळामध्ये एक वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या कुटुंबामध्ये किंवा घरी एक मुलगी जन्माला आली आणि या महिलेनं त्या मुलीचं नाव ठेवलं नर्गिस बानो उर्फ नागो. आता ही जी नर्गिस आहे ती चित्रपट म्हणजे पाकिस्तानी चित्रपटसृष्टी जी आहे त्याच्यामधली एक नृत्यांगना म्हणून नंतर प्रसिद्ध पावलेली होती आणि पाकिस्तानी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये कुठंही तिच्या जन्माचा उल्लेख वगैरे नाही आहे, पण तिचं कर्तृत्व मात्र नंतर समोर आलेलं होतं किंवा तिचे आईवडील कोण आहेत वगैरे याचाही नाव माहिती समोर आलेली नव्हती. तर आता आई तिची अत्यंत सुंदर अशी नृत्यांगना होती, त्यामुळं हिनंसुद्धा त्या आईच्या पावलावरती पाऊल टाकलं आणि तीसुद्धा एक डान्सर बनलेली आहे. आता लहानपणापासून पारंपरिक नृत्य ती करत होती. आता ती इतकी पारंपरिक होती की हळूहळू आता ती जेव्हा तरुणपणामध्ये आली होती त्यावेळेस मात्र तिचा मुजरा बघण्यासाठी, तिचा डान्स बघण्यासाठी प्रचंड गर्दी व्हायला लागली होती आणि याच्यामधून मग त्या लोकांची प्रचंड कमाई व्हायला लागली होती. आता हिच्याच कमाईवरती नंतर हिरामंडीमधील जी कुटुंब होती त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. आता या ठिकाणी त्या नर्गिसचं आई होती, काका होते, इतर नातेवाईक होते आणि 40व्या दशक जे आहे त्याच्या उत्तरार्धामध्ये जेव्हा राजेशाही कोसळण्याच्या मार्गावरती होती आणि देश जो आहे तो स्वातंत्र्याच्या दिशेनं चाललेला होता, त्यावेळेस मग त्या मुजरा करणाऱ्या महिलेला किंवा वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला हा व्यवसाय बदलला पाहिजे असं वाटायला लागलेलं होतं. कारण आता हे राजेशाही जाते आहे, त्यानंतर इंग्रजांचं पण राज्य जातं आहे आणि त्याच्यामुळे मग आपल्याला उदरनिर्वाहाचं साधन काय, त्याच्यामुळे मग वेगळं काहीतरी मार्ग निवडला पाहिजे असं प्रत्येकीला वाटायला लागलं होतं आणि त्यांनी मग त्यांच्या पद्धतीने वेगवेगळा व्यवसाय करायला सुरुवात केलेली होती. आणि याच काळामध्ये चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा म्हणजे ती उदयाला येत होती, चित्रपट समोर येत होते आणि त्यामुळे त्या काळामध्ये चित्रपटात काम करणं ही अत्यंत शरमेची बाब होती आणि घरंदाज स्त्रिया ज्या आहेत त्यामध्ये काम करत नव्हत्या, त्यांना त्या ठिकाणी लाज वाटत होती आणि त्यावेळेस मग त्या परिस्थितीमध्ये चित्रपटामध्ये जर स्त्रीची भूमिका असेल तर बहुतेक निर्माते, दिग्दर्शक हे त्या नायिकेच्या शोधामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे जायचे आणि त्यांना आपल्या चित्रपटामध्ये घ्यायचे. आता एके दिवशी पाकिस्तानमधला एक निर्माता आहे, तो निर्माता त्याची नायिका शोधण्यासाठी हिरामंडीमध्ये गेलेला होता. आता त्या ठिकाणी त्यानं बघितलं तर तिथं नर्गिस बानो उर्फ नागोचा डान्स चाललेला होता. आता हे त्यानं बघितल्यानंतर म्हणजे एवढीच लोकं तिला बघायला येत आहेत, एवढी ती सेलिब्रिटी बनलेली आहे आणि इतकी अत्यंत सुंदर दिसायला आहे, अत्यंत लवचिक अशा पद्धतीचं शरीर आहे आणि एक्सप्रेशन अभिनयसुद्धा चांगला आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर तो निर्माता जो आहे तो प्रचंड प्रभावित झालेला होता आणि तो इतका प्रभावित झाला की त्यानं त्याचा जो आगामी चित्रपट आहे त्या चित्रपटाची ऑफर तिला दिलेली होती. आता ह्या वेश्यांचा व्यवसाय होता त्याच्यातनं किंवा ह्या नृत्यांगनाचा व्यवसाय होता त्याच्यातनं आपल्याला या दलदलीतनं बाहेर पडलं पाहिजे असं या नर्गिसलासुद्धा वाटत होतं. त्यामुळं तिनं लगेच त्या गोष्टीला होकार दिलेला होता आणि त्यानंतर तिला त्याच्यामध्ये काम मिळालेलं होतं.
उत्कृष्ट नृत्य कौशल्य होतं आणि चांगल्या पद्धतीचा अभिनय होता आणि त्यामुळे ह्या तरुणीला 1964च्या पाकिस्तानी चित्रपट इशरत याच्यामध्ये काम मिळालं होतं. तर अभिनय होता, नृत्य होतं, त्याच्यामुळे एकामागून एक चित्रपट मिळायला लागले होते. शहेनशाही जहागीर हा 1968 साली आलेला चित्रपट होता. यांसारख्या 100पेक्षा जास्त चित्रपटामध्ये हिनं काम केलं होतं. आता हे जे चित्रपट होते त्या चित्रपटामध्ये बहुतेक ते मुजरा करायला जायचे किंवा आयटम्स वगैरे होतं आणि ते चित्रपट प्रचंड हिट झालेले होते आणि अशा पद्धतीनं नर्गिस बानो उर्फ नागो ही चित्रपटसृष्टीमध्ये स्थिरावलेली होती. अनेक वर्षे हे सगळं सुरळीत चालू होतं. आता हे सगळं चाललेलं होतं. ती आता त्या कुंटणखान्याच्या दलदलीतनं बाहेर पडलेली होती. तिचे नवीन चित्रपट येत होते आणि 70व्या दशकाच्या सुरुवातीचा काळ होता. एक दिवस एक निर्माता ख्वाजा मझहर हे त्यांच्या कासू चित्रपटासाठी हिला त्यांनी कास्ट केलं होतं आणि त्या शूटिंगच्या दरम्यान निर्माता जे आहे ते ख्वाजा अझहर हे नर्गिस बानो हिला भेटायचे. त्यानंतर ते दोघंही एकत्र यायचे. दोघंही एकमेकांबरोबर चांगला टाईम जो आहे तो स्पेंड करायचे. त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. हळूहळू ते दोघं एकमेकांवर प्रेम करायला लागले आणि आता ख्वाजा मझहर हे त्या निगोच्या इतके प्रेमात पडले की त्यांनी तिचा भूतकाळ माहीत होता, ती कोण आहे, ती काय करते आहे हे माहीत होतं. असं असतानाही यानं तिला सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आता यावेळेस हिलासुद्धा आनंद वाटला की आपण आता एका चांगल्या घरामध्ये आपलं लग्न होईल आणि आपण या चित्रपटामधून पण बाहेर पडू आणि त्या दलदलीतनं तर बाहेर पडलेलो आहे आणि त्याच्यामुळे मग हिनं त्याला होकार दिला होता. पण होकार जरी दिला तरी पण जे विरोधक होते तो जो काळ होता तो काळ अत्यंत विचित्र होता. त्या काळामध्ये लोक अशा गोष्टींना विरोध करत होते आणि म्हणजे जर कोणी ही जी पार्श्वभूमी वगैरे या सगळ्या गोष्टी पाहिल्या जात होत्या. पण हे दोघंही जे आहे ते आपल्या निर्णयावरती ठाम होते आणि त्यानंतर मग यांचा थाटामाटामध्ये विवाह झाला. लग्न झालेलं होतं. दोघंही लग्नाच्या वेळीमध्ये अडकलेले होते. पण लग्न झाल्यानंतर हिरामंडीमध्ये तिचा जो परिवार होता त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन संपलेलं होतं आणि त्याच्यानंतर मुजरा बंद झालेला होता आणि ती आता मझहरबरोबर ती राहायला लागली होती आणि त्याच्यामुळे चित्रपटही तिनं बंद केलेले होते. पण या सगळ्यांमुळे आता नवऱ्याची कमाई तिला मिळत होती, त्याच्यावरती ती जगत होती. पण हिरामंडीमधल्या कुटुंबावरती मात्र उपासमारीची वेळ यायला लागलेली होती. त्यांच्याकडे कमाईचं दुसरं कोणतंही साधन नव्हतं आणि त्याच्यामुळे मग या नर्गिस बानूची जी आई आहे किंवा काका जी आहेत तर त्यांनी हिचा विवाह मोडण्याचा प्रयत्न केला, तिचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला, तिचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला. पण तिनं काही त्यांचं ऐकलं नाही आणि ती आपल्या नवऱ्याबरोबर ती राहत होती. तिच्या घरच्यांना वाटत होतं हिनं परत इकडं यावं, या हिरामंडीमध्ये यावं आणि तिनं डान्स करावा, वेश्या व्यवसाय करावा आणि त्या पद्धतीनं तिनं जगावं. पण ती तशी जगत नव्हती आणि त्याच्यामुळे मग आता ह्या कुटुंबियांनी मग एक प्लॅन केलेला होता. कारण आता दुसरा कोणताही यांच्यासमोर मार्ग नव्हता आणि त्यानंतर मात्र मग त्यांनी तिला निरोप पाठवले, तू माघारी ये वगैरे, पण हिनं नकार दिलेला होता. आणि त्यानंतर मग यांनी तिचा जो पती आहे त्या पतीला, त्या काळात एक प्रथा अशी होती की जर अशा पद्धतीची हिरामंडीमधली कोणती जर महिला यांनी घेतली तर त्या हिरामंडीवाल्या लोकांना काही पैसे द्यायला लागायचे. त्यामुळे मग अशा पैशाची मागणी यांनी करायला सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर पैसे जर यांनी घेतले त्याचबरोबर ती मग हिरामंडीमध्ये तिला बोलवण्यासाठी यांनी कट रचला. तिची जी आई आहे ती आई आजारी पडली अशा पद्धतीचा निरोप तिला देण्यात आलेला होता आणि आता आई शेवटच्या क्षणावरती आहे, आता ती कधी पण गचकू शकते वगैरे वगैरे सांगण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मात्र नर्गिस जी आहे ती आपल्या आईला भेटायला, आईच्या तब्येतीची चौकशी करायला, तिची सेवा करायला पुन्हा हिरामंडीमध्ये आलेली होती. आता ती घरी आली, हिरामंडीमध्ये आली आणि आल्यानंतर या मंडळींनी तिला तिथंच ठेवून घेतलेलं होतं आणि मग त्या आईनं तिला शपथ घातली, तू जाऊ नको, आम्ही रस्त्यावरती आलो आहे, आम्ही उपाशी राहतो आहे, एवढे सगळी लोकं आहे त्या ठिकाणी, तुझ्यावरती जगत होते आणि तू आता तिकडं थांबली तर तू जर इथं राहिली तर एवढी लोकं जिवंत राहतील, एवढी लोकं जगतील, नाहीतर आम्ही आत्महत्या करू वगैरे वगैरे असं तिला सांगितलं. आणि त्याच्यानंतर मात्र तिच्यासमोर दुसरा पर्याय उरला नाही आणि त्या घरच्यांचा जो दबाव होता त्या दबावामुळे मग तिनं आपल्या पतीबरोबर ती जायचं कॅन्सल केलं आणि ती त्या ठिकाणीच राहायला लागली. आता इकडं आपली बायको तिथं गेलेली आहे आणि ती बायको माघारी येत नाही हे पाहिल्यानंतर मझहर जो आहे तो त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यानं त्यांना विनंती केली की माझ्या बायकोला माझ्याबरोबर येऊ द्या. पण त्या लोकांनी तिला
येऊन दिलं नाही ते त्यांच्याबरोबर. आणि मग ह्यानं त्या बायकोला विचारलं की चल तू माझ्याबरोबर चल म्हणून, पण तरी तीसुद्धा काही आलेली नाही. आणि तिनं नकार दिला. हा माघारी आला, अनेक वेळा गेला, अनेक वेळा आला, अनेक वेळा गेला, अनेक वेळा आला. तिनं नकार दिलेला होता, ती काही त्याच्याबरोबर येत नव्हती. म्हणजे आपण हिच्यासाठी एवढं सगळं केलं, लोकांचे आपल्याला छिथू केली, लोकांनी आपल्याला नावं ठेवली, असं असतानाही आपण हिच्यावर प्रेम केलं, हिच्याबरोबर लग्न केलं, तिला चांगला संसार दिला, तिला चांगलं जीवन दिलं, तिला या सगळ्या दलदलीतनं बाहेर काढलं. असं असतानासुद्धा पुन्हा ती त्या दलदलीमध्ये गेली आणि आपला अपमान करते आहे. आणि त्यामुळे त्या ख्वाजा म्हणजे मजहर ख्वाजा जो आहे त्यांना राग येतो आणि रागाच्या भरामध्ये त्यांच्याकडे आता बंदूक वगैरे होतीच, त्यांनी ती बाहेर काढली आणि 5 जानेवारी 1972ला त्यांनी त्याच्यातनं तिच्यावरती गोळीबार केला आणि तिला त्या ठिकाणी ठार मारलं. तिला ठार मारलं आणि त्याच वेळेस मग त्या ठिकाणी तिचे काका किंवा इतर जी माणसं होती तर ती तिला वाचवायला त्या ठिकाणी पोहोचली. त्यावेळेस मग त्यांच्यावर सुद्धा गोळीबार करण्यात आलेला होता आणि त्या म्हणजे ते जे गोळीबार झाला होता त्या गोळीबारामध्ये त्या काकांचाही मृत्यू त्या ठिकाणी झालेला होता. आणि त्याचबरोबर ती हिचा नर्गिस बानूचाही मृत्यू झालेला होता. आणि 2 संगीतकार जे होते ते सुद्धा याच्यामध्ये मरण पावलेले होते. आणि त्यानंतर मग तो जो पती आहे त्या पतीला त्या ठिकाणी त्याच्या गोळ्या संपल्यानंतर मग लोकांनी याला पकडलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेलं होतं. आणि त्यानंतर मग स्वतःची पत्नी आणि इतर 3 लोक अशा 4 लोकांच्या हत्येचा याच्यावर खटला चालला. त्यानंतर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि काही काळानं तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असतानाच या मजहर ख्वाजाचा मृत्यू झालेला होता. आणि मृत्यूनंतर याचे शरीर जे आहे ते गुंजरवाला कब्रस्तान आहे त्या ठिकाणी दफन करण्यात आलं होतं. आणि नर्गिस जी आहे तिची बॉडी जी आहे ती बॉडी ही लाहोरचं मियामी साहिब कब्रस्तान आहे त्या ठिकाणी दफन करण्यात आली. तर अशा पद्धतीची ही एक प्रेम कहाणी होती ज्याच्यामध्ये एका निर्मात्यानं एका कुंटणखान्यातील नृत्यांगनेवरती प्रेम केलं, तिला त्या दलदलीतनं बाहेर काढलं, चांगलं आयुष्य दिलं, पण नंतर पुन्हा ती त्याच ठिकाणी परतली. त्यामुळे याला राग येतो, रागाच्या भरामध्ये गोळ्या झाडतो आणि तिला तो संपून टाकतो. ही आहे हिरामंडीची खरी स्टोरी. आता तुम्ही जी मालिका पाहताय ती संजय लीला भन्साळी यांच्या म्हणजे सुपीक डोक्यातून आलेली ती कल्पना आणि लेखकाच्या माध्यमातून आलेली ती कल्पना आणि मूळ जी स्टोरी होती ती स्टोरी अशा पद्धतीची समोर येते आहे. बरं, आता जी माहिती माझ्याकडे होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर याच्याबद्दलची काही अधिक माहिती, वेगळी माहिती, नवी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.